टेन्शनच्या व्हायरसनं आयुष्य हँग झालंय. त्याला आता हवाय लाफ्टरचा अँटीव्हायरस. आणि तो डाउनलोड करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्याला रजा द्यायला बॉसनं राजी होणं फार महत्वाचं असतं. बघूया समीरची रजा विशाखा मंजूर करते का. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. हा हा बोल पशा. हो अरे पोचलो ऑफिसमध्ये पोचलो. येस येस येस. अरे आता माझी बॉस आली की कल्टी मारतो ना, परमिशन काढतो आणि कल्टी मारतो. अरे मी पण एक्सायटेड आहे पिकनिकसाठी यार. किती वर्षांनी जातोय पिकनिकला आपण. हा ए काय नाही रे, आता आठवडा झाला नवीन बॉस आली. कल्टी मारतो रे तिला काय. तुला माहिती ना आपण कसे आहोत. हा एक लक्षात घ्या बाई, तो गौऱ्या आहे ना कॉन्ट्रीब्युशन आधीच घ्या. हा तो दरवेळेला काय करतो, तो प्यायला बसतो, 3-4 पेक झाल्यावर मग एक्स गर्लफ्रेंडची आठवण काढतो आणि मग खूप रडतो बिडतो आणि नंतर पैसे देत नाही तो. हा ते आधी घेते. हा आणि भक्तीला पाजू नको. हा अरे अर्धबुज बिअर प्यायली होती गेल्या वर्षी. पहाटेपर्यंत किंगफिशर पक्षी उडत होते असं माहिती का. नको यार, नको नको. हा हा अरे तिला फसवतं रे. तुला माहिती ना आपण कोण आहे ते. मग हाफ डे घेतो मी, डोंट वरी. हा मिळणार हाफ डे आपल्याला मिळणार. हा 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 अरे करू ना मजा, त्यात काय आपल्याला. या 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 हा अरे तिचीच वाट बघते. आले. यस व्हॉट इज हॅपनिंग देअर. आय वॉन्ट डिलिव्हरी टुडे नाव इटसेल्फ. नो नो आय एम नॉट अलाउडेड. नो आय एम नॉट. आय हॅव 2 daughters, both are girls. नो ओव्हर ना आउट. अल्फा रॉजर. कोण आहेस तू? मी आहे नमकीन मॅम. मी आहे मुमकिन. मी आहे मुनमुन सेन मॅम. काय म्हणतात ते. मे आय कम इन. या कमीन या. हॅलो एक्सक्यूज मी. मी तुम्हाला सांगतेय काय म्हणतायत ते. ओ येस मॅम. मी या तुम्ही आत या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. What the hell? काय चाललंय. ही फाईल मी तुम्हाला चेक करायला देते. सॉरी मला वाटलं कॅच कॅच खेळतोय आपण. Shut up. हे काय आहे. ही फाईल कसली आहे माहितीये. बॉक्स फाईल. हे बघा तुम्ही बनवलेली बॅलन्स शीट आहे यात. चेक करा. काय याच्यात. येस मी रात्रभर मेहनत करून ही बॅलन्स शीट बनवली आहे मॅम. रात्रभर मेहनत ओ करून येस मॅम. तुम्ही ही अशी बॅलन्स शीट बनवली. येस मॅम. किती मिस्टेक्स आहे त्याच्यात. किती कॅल्क्युलेशन मिस्टेक. काय कामं करता का झोपा काढता. हा रब्बिश. आणि एक मिनिट जरा दाखव. हे काय आहे. हे बॅलन्स शीटच्या कॉर्नरला हे कसले चित्र काढले तुम्ही. मोर पोपट. हे काय हातात कलश घेतलेली बाई. हे काय आहे? हे कसले खुडा काढल्यात ते तुम्ही. जस्ट डेकोरेशन म्हणून ते. डेकोरेशन करायला तुमची रिक्षा आहे ही. हास्य जत्रेत हरवलेल्या धनश्री सारखे एक्सप्रेशन देऊ नका प्लीज. ही बॅलन्स शीट नीट चेक करा आणि नंतर मला मेल करा प्रॉपर. गो. आत्ता. हो आता. आत्ता. आत्ता मधले व्हेरिएशन कसले देत आहे. हो आत्ता. आज आत्ताच. का तुम्हाला पिकनिकला जायचंय. हो ना. मला नाही मॅम. सॉरी मी अशा गोष्टी नाही या कामाच्या आड नाही आणत मॅम. प्लीज प्लीज स्वतःचं काम करा मिस्टर चौगुले. येस येस. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी कळतेय का. Yes, ma'am. हा नाही कसं आहे. आता नुकतंच 3rd क्वार्टर सुरू झालंय. Yes, ma'am. पहिल्या 2 क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय. तुम्हाला कळतंय का. Yes. 3rd क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे. नागिन डान्स. What? थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्सच करतो. 4th क्वार्टर नंतर मी ओकतो. काय चाललंय तुमचं. युअर टॉकिंग रॉट. जा प्लीज ते दुरुस्त करा. गो. चौगुले. हा जातोय पुढे जातो. Move fast. येस. हाबडे पाहिजे आता.
हावडे पाहिजेत हावडे पाहिजेत मिळणार जा. काय म्हणाला तुम्ही? कसा प्रश्न होता तसं उत्तर होतं. कसा प्रश्न होता? हावडे पाहिजेत मिळणार जा. ओके. जस्ट खाली जाऊन येऊ का मी? कशाला? कॅज्युअल. ऑफिस आवर्स मध्ये कोणी कॅज्युअल मध्ये बाहेर जातं? माझा फोन जरा हँग झालेला आहे. म्हणजे मला ते फोन येत नाही आहेत मला सध्या, त्यामुळे जर जायचं होतं, नवीन फोन घ्यायचा होता. ऑफिसचे फोन मॅम येत नाही आहेत, ऑफिसचे फोन. माझं मला काही नाही आहे मॅम. ओके, ओके. म्हणजे माझे पर्सनल फोन मला ओके नाही. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. बघू तुमचा फोन द्या मला. फोन द्या. माझा फोन दाखव. रिमोट देताय मला? ओ शिट, रिमोट आणला मी. अरे बापरे, फोन घरी विसरलो मॅम. सॉरी, मला वाटलंच मी घरी विसरलो फोन. खोटं बोलू नका. मगाशी तुम्हाला बघितलंय मी फोनवर बोलताना. प्लीज फोन द्या. काय हे लॉक कोड काय तुमचा? आय स्वेअर मला आठवत नाहीये. हा, घ्या, उघडलं. तुम्ही कसं काय उघडलं? कसा उघडलं? अहो, लॉक उघडताना बटन दाबा. 1 2 3 4 असं म्हणता तुम्ही जोर जोरात. अख्ख्या ऑफिसला कळलाय कोड. आणि काय अगदी बौद्धिवंत कोड ठेवलाय. 1 2 3 4. वा, जगात कोणाला कळणार नाही. एनिवे, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, माझ्याकडे दोन हँडसेट आहेत. मी काय करते, तुमचं सिम काढते आणि माझ्या हँडसेट मध्ये टाकते. ओके, नको, डोंट नको. वरी. हे बघा, आहे माझ्याकडे. डोंट वरी. एक मिनिट. तुम्ही कशाला हे करत? आहे. नाही कसं आहे, तुमची सोय बघणं आमचं काम आहे ना. नाही हो, फार ते महत्वाचं काम आहे. हो, ते माहिती आहे शाणे. नाही माहिती आहे मला. Please. अरे, झाला तुमचा फोन चालू. या. हे काय SMS पण आला. दिला का हाफ डे मशीन आहे काय? हे काय? ते हे वेगळं आहे. ते आमच्याकडे ते हे आहे ना, म्हशीचा गोठा आहे ना, काय? ते गोठा कपाळात नाही, गोठा त्या कळपात म्हशी असतात ना. गोठा त्या म्हशींचा ते काय नाही, असं काही नाही. ते जाऊ दे, त्याचं काय. तुम्ही काहीही बोलताय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय या. बोलताय? प्लीज जा, स्वतःचं काम करा. ही फाईल घ्या आणि काम करा. क्विक, फास्ट, या. मूव्ह. तुम्हाला कशाचे पैसे मिळतात असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी जस्ट जात होतो ते त्यावेळेला ते. काम करा जा. या. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड डे मॅम. आजा काम करा. तुम्हाला चिक्की आवडते? त्याचं काही मध्ये नाही, एक जनरल विचारतात. बॅलन्स शीटचं काम मीच करणार आहे. बॅलन्स शीटचं म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मीच करणार आहे. येस, यू आर राईट. मला चिक्की खूप आवडते. तेच मला वाटत होतं. म्हणजे माझा नवरा सतत मला चिक्की आणून देतो. म्हणजे मी रुसले, चिडले, म्हणजे नाही मला काही पटलं तर लगेच तो चिक्की काढतो आणि माझा मूड खुश एकदम. मला वाटलंच लाडूला चिक्कीच आवडणार. यू राईट. हा, ऍक्च्युली लाडू आणि चिक्की तुम्हाला आवडणार. खूप आवडते. मला लाडू चिक्की खूप आवडते. आय टेल यू. खूप लाडूला आहे तुम्हाला नवऱ्याने. लाडावून तर ठेवलंच आहे. त्याची लाडाची बायको आहे. हा, हो, वा, That's what I'm saying, की या, मला या. चिक्की लाडू खूप आवडतो. हा, हा. फक्त सुतारफेणी नाही आवडत. चला, अपडेटसाठी काय काय ऐकायला लागतं तुझ्या. हरकत नाही. मी जर आता एक समजा, म्हणजे जस्ट एक तुम्ही मला बाबा एक 5 मिनिटात मला सोडलं, बाबा जा बाबा लोणावळ्याला, मला तर येताना मी चिक्की घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी. काही गरज नाही. हे माझ्याकडे चिक्की आहे. ही आहे. हा, पण No, मी no. जास्त घेऊन येऊ शकतो. नाही, काही गरज नाही. घरी खूप आहे. माझ्या नवऱ्याने कालच मला आणून दिलेली चिक्कीचं पॅकेट. थँक्यू सो मच. मग पुण्याहून येताना भाकरवडी पण आणू शकतो. म्हणजे मी हो, जर ही लगेच भाकरवडी आहे. माझा भाऊ आहे ना, पुण्यातच राहतो. त्याने कालच माझ्या हातात भाकरवडी ठेवली. भाकरवडी पण तुम्ही आणली. या. ते लोणावळ्याच्या तिकडे एक सुंदर नगर नावाचं गाव आहे. 30 किलोमीटर आत आहे. तिथे काही संबंधच नाहीये. तिकडे तिखट शेव फार छान मिळते. ती मी आणू शकतो. ठीक आहे. सुंदरपूर माझं माहेर आहे. चला, आदल्या दिवशी स्क्रिप्ट देतो ना, तेच चुकीचं आहे. फाईल. या, म्हणजे सगळेच तुमच्याकडे आहे. Thank you. त्यामुळे काही तसा काही प्रॉब्लेम नाहीये. यू वॉन्ट नाही, आय हे नो प्रॉब्लेम. ओके, देन आय विल हे. हा, मूव फास्ट. एक मिनिट. काय होतं? आय यू ओके? या, मला हाफ डे पाहिजे.
एक मिनिट तुम्ही बसा प्लीज. मला एकदम ना ते बसा. मला हल्ली वरच्यावर असं होतं मला. एक मिनिट. मला ना एकदम ते मध्ये सुद्धा झालेलं डॉक्टर म्हणाले हाफ डे काय घरीचा बरं वाटेल. मी नेहमी असं करतो. आज तसंच ह्या क्षणाला मला तसं होतं. एक मिनिट. हाय हाय हा 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 जरा ऑपरेटर जरा एमडी ना फोन द्या. एमडींना कशाला फोन करताय नाही तुम्ही? नाही कसं आहे आता तुम्हाला बरं वाटत नाहीये ना हो, हो. मला त्यांना कळवायला हवं. हा, हा. कसं आहे अकाउंटंट ही फार महत्वाची पोस्ट हा. आहे. तिथे असं आजारी म्हणून चालणार नाही. आय हॅव टू रिप्लेस इट. ओके एक मिनिट मला त्यांना कळवायला हवं ना. नाही नाही हा जस्ट ऍसिडिटी तसं काही प्रॉब्लेम नाही वा. हा आय एम ओके. दरवेळेला असंच होतं थोडी ऍसिडिटी ढेकर गेला ना की बरं वाटतं. आय एम ओके नाव. आर यू शुअर तुम्ही ओके आहात? हॅलो हॅलो एक मिनिट हे ऑफिस हा, आहे right. शेतावर नाही या तुम्ही आरडाओरडा आय एम ओके. आय एम Please. परफेक्टली ऑल राईट. काहीच problem हा नाहीये. नका देऊ एमडी ना. आय सी ओके थँक्यू. झाली कारण संपली. थकलो. हा युअर ओके ना. येस मॅम. हा प्लीज आपली कामं Have a nice day, ma'am. थँक्यू. खूप वेळ झाला सांगू ना. एक वेळ जस्ट गोईंग. आय एम जस्ट गोईंग मॅम. हॅलो हा 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 बोल आई. काय म्हणाली? अगं मी कामात आहे ना आई. मग काय ग? बरं दे विशालला फोन दे. विशाल बाळा असं करू नको राजा. मी कामात आहे ना. मम्मा कामात आहे की नाही? हे बघ रडू नको राजा. ऐक ना विशाल. विशाल हे बघ मी कोणासाठी करते एवढं सगळं? तुझ्यासाठीच करते ना. ऐक रडू नको. बरं काय काय हवंय? काय हवंय? बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. आता हे कसं शिकू शकते तुला मी? बरं ठीक आहे. ऐक राजा. हॅलो पोरं म्हणजे ना मॅम एनिथिंग रिक्वायर्ड फ्रॉम माय साईड? नाही काय झालं मॅम मला जरा कळेल का? ऍक्च्युली माझा मुलगा हो चौघुले. मुलाचं नाव चौगुले का ठेवले? अहो, काय असं करताय? मी तुम्हाला सांगते ना माझा मुलगा मिस्टर चौगुले. जस्ट रिलॅक्स. इट्स नॉट टाइम टू रिलॅक्स. प्लीज कम मॅम प्लीज बसा इकडे. मला मुलांचं काही कळतच नाही हो. अच्छा कुठे हा, बसायचं इथे प्लीज बसा. प्लीज बिहेव युअर सेल्फ. एक तर मला आधीच खूप टेन्शन आहे. मॅम काय झालं मला सांगा प्लीज. मुलगा हो माझा प्रचंड त्रास देत असतो. त्याला काही कळतच नाही काय मागावं काय नाही. मी आई म्हणून कुठे कुठे पुरी करणार आहे. काय काय करणार आहे. ऑफिस तुमच्यासारखी माणसं काय काय करायचंय मला. ऍक्च्युली माझ्या मुलाच्या मागण्या सुद्धा इतका वियर्ड असतात ना. मला Can I help you? काय सांगा मला जरा. आता मला तो म्हणतोय की ते गरब्यामध्ये काय तुमचं वाजवतात ते बेंजो, हा. हा तो बेंजो त्याला शिकायचा आहे. आता मी कसं शिकू शकते हे सांगा मला. तुमच्या कोणी ओळखीचं आहे जो कोणी बेंजो वगैरे असं वाजवतो? डू यू नो समबडी एल्स? जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हाफ डे द्याल? हाफ डे एवढा वेळ नको शिकवायला. आठवड्यातून 2 दिवस आला तरी पर डे देईन मी त्याला. तासाचे जे काय होतील ते मी देईन. मग ऍक्च्युली मीच आहे. What? आय एम द वन. म्हणजे तुम्ही हो खरंच- आम्ही आमच्या सोसायटीत तिकडे सगळं एरिया आहे ना तिकडे मी स्वतः माझा बेंजोचा बिझनेस. काय सांगताय? हो, हो. खरंच बाई तुम्हाला खरंच नवरात्रीचे 9च्या 9 दिवस मी असतो. अरे बापरे तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन संपवलं. Yes, yes, ऐक गं, yes. म्हणजे खरंच तुम्हाला वाजवता येतं? Of course मग तुम्ही माझ्या मुलाला शिकू शकाल विशाला? वाय नॉट मी तुमच्या मुलाला शिकवेन. वाव फक्त मला काय आहे ना इन्स्ट्रुमेंटची वगैरे गरज नसते. म्हणजे मी तोंडी बेंजोपट्टू आहे. तोंडी बेंचो पट्टू म्हणजे म्हणजे तोंडाने मी हे वाजवतो सगळं. इंटरेस्टिंग. मी व्हिडिओ करते Oh, yes. आणि माझ्या मुलाला पाठवते. पण ते हाफ डेचं नक्की. हो हो बघू काहीच हाफ डे problem. काय तुम्ही सांगाल तर सुट्टी वाटेल ते देईन मी Oh, तुम्हाला. yes, yes, वरी yes. ॲट ऑल. हा, हा. मी मॅनेज करते. तुम्ही हा. जरा प्लीज ते करून दाखवा मला. सुरुवात अशी करायची आहे तुम्ही रेकॉर्ड करा. या दिदितांग 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 धिंग ता तितांग तिरड तितांग धिंग ता तितांग तिरड तितांग दा ढांग दा दे डांग तिंग तिरड तितांग ढांग दा तितांग तिरड ते डांग दा दे डांग तिरड तितांग Nice. दा ढांग दा ढांग ढांग वो दा ढांग दा दे डांग तिरड तितांग ढांग दा दे तांग ततर धा 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 Wow. तर ततर धा 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 तर ततर धा 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 तर ततर धा 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 Next song. तर तर ध तर ध तर ध तर ध तर धा धान धा धान धन रंग रते तांग दे रते तांग रते तांग. सुपर. एकदा याच व्हिडिओमध्ये माझ्या लेखासाठी म्हणा विशू आय लव्ह यू. विश यू आय लव्ह यू. पुन्हा एकदा विशू आय लव्ह यू. विश यू आय लव्ह यू. नाईस. सुपर मॅम सुपर. आता मला हाफ डे मिळू शकतो का? हो जरूर का नाही. या या नक्की या. सोमवारी मात्र फोन करून या. शुअर. हा सोमवारी फोन करून या.
हा आता तुमचा हा थिल्लर व्हिडिओ आहे ना तो मी MD पर्यंत पोहोचवते. एमडी पर्यंत का? नाही तुम्हाला नसते टॅलेंट दाखवायचा फार आगाऊ पण असतो ना तो त्यांच्यापर्यंत पण पोहोचू दे ना. काय ते माहिती- नाही, नाही, माहिती- तसं काय- नाही, माहिती- नाही. माहिती- असं आहे. नाही नाही त्याच्यात तुम्ही विशू आय लव्ह यू असंही म्हणाला आहात. पण ते विशू म्हणजे विशाल आणि- तुमचा मुलगा. नाही नाही विशाखा म्हटल्यावर विशू असं होऊ शकतं ना तर तुम्ही हे मलाच म्हणाले असं मी प्रूव्ह करू शकते. अरे अरे हे याला काही अर्थ नाही प्लीज माझ्या पाया पडावा नाही नाही आता पाया माझ्या नाही पडायचं. काय बोलावं आता खरंच शब्द संपलेत. हसून हसून पडलो आम्ही तिकडे. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. साई, मी एक सिनेमा केलाय तो मला माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा सिनेमा वाटतो. त्याचं नाव आहे वायझेड. त्या सिनेमाची आठवण आली की मला तुम्हीच डोळ्यासमोर येतात. कारण तुम्ही आहात येडे झल्ली. वी लव्ह यू. आय थिंक तुम्ही ह्या मंचाचे इनामदार दोन्ही म्हणजे आमचे दोन्ही इनामदार खूप कमाल आहेत आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की असे इनामदार आपल्याला लाभलेले आहेत. थँक्यू. मजा येते. तुमचा परफॉर्मन्स खूप नेहमीच वायझेड वायझेड वायझेड. थँक्यू. सुपर. सरपंच प्रसाद, मी काय बोलू साम्या, मी खरंच स्पीचलेस आहे. मला फक्त एवढंच एक वाटतं की मला असं वाटतं आमिर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी यांनी दुसरं काम शोधायला सुरुवात करावी. कधी कधी मला असं वाटतं तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर की हे जेव्हा मी कागदावर वाचीन तेव्हा मी असं म्हणेन की काय याच्यात काय आहे, म्हणजे हे काय कोणी लिहिलं आहे आणि हे कसं करणार, काय होणार याचं. पण जेव्हा ते तुम्ही दोघं करताना तेव्हा असं वाटतं अरे काय आहे. थँक्यू. म्हणजे नसलेल्यामध्ये पूर्ण जीव ओतून ते भन्नाट करण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही चौघं फक्त इनामदार नाही आहात तर इमानदार आहात आणि ते जास्त महत्त्वाचं. थँक्यू. थँक्यू. सलाम. थँक्यू सो मच. तर मंडळी, आपल्या अस्सल विनोदानं मानाच्या फेट्यांवर दावा करण्यासाठी आता आपल्यासमोर हास्य खुर्दमधून रत्नागिरीची 2 हास्यरत्न येणार आहेत. अर्थातच प्रथमेश आणि श्रमेश. तर मंडळी, ही दोघं फायर ब्रिगेडचे कर्मचारी बनून इथे आग विझवतायत की लावतायत हे आपल्याला लवकरच कळणार आहे. कारण त्यांच्याबरोबर असणार आहेत आपल्या ह्या आठवड्याच्या खास पाहुण्या हिट अँड हॉट शशी केरकर. शिवलकर, शिवलकर कुठे गेला? अरे देवा झोपला की काय? अरे देवा शिवलकर हँडग्लोव्स घे. ओके, हँगलोज आलेले आहेत. मला सांग आपल्याला किती रन करायचे? आता तू शिवलकर, तुम्ही शिवलकर आहात, तेंडुलकर नाही. कशाला हे वेगळ्यासाठी दिले? ओ कळलं कळलं, म्हणजे मला गोलकीपर बनायचं. अरे देवा वाचा कोणीतरी. अरे मंदायस का तू? आपले कपडे बघ, फायरमॅन होता पण. मग काय करायचं? आग लागले, आग लागले. चंपा चमेली बिल्डिंगच्या 16व्या मजल्यावर आग लागले. आग लागली त्या 16व्या मजल्याला. अरे त्या आगीला पण कळत नाही, एवढ्या उंचावर जाऊन लागली. काय करणार, नको रे, आता मला कंटाळा आलाय. ए, मला पण कंटाळ्यात आलाय, पण आपली ड्युटी आहे ना. माहितीये रे, पण कोण एवढे 16 मजले चढून वर जाणार? मला पण कंटाळा आलाय, मला पण झोप आले, आळस आलाय. पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे. हा माणसाचा शत्रू आहे. ओ माय गॉड, आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. लवकर शिडी काढ. कुठली काढू? वेसावची पारू की ढगायला लागली कळ? 16व्या मजल्यावरची आग विझवायला ग्राउंड फ्लोअरचे पंच नको. चला फॉलो मी. या सर पुढे वा, आलोच. बाई दिसली, कशी आहे? पेटले. वा दादा, वा. मग ह्या बाईला मी वाचवणार. नाही मी वाचवणार. अरे मी सिनियर आहे, मी वाचवणार. अरे आपली भरती एकत्र झाली ना. 1 मिनिट, माझी वरती 9 वाजून 1 मिनिटाने झाली आणि तुझी 9 वाजून 3 मिनिटांनी. अरे देवा, एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते, आता कळलं. अरे देवा.
आता माझ्या मागून ये. बघ मी बाईला कसा वाचवतो. आपण खिडकीतून आत जाऊया. चालेल. बाई हा बाई जाऊ दे. बाई शिवलकर. पेटकर हा बघताय ना बघतोय. क्रिस गेल सारखे ओठ, अरे रे शशिकांत केरकर सारखे दात. अरे रे हे सौंदर्याचं कुठलं रूप आहे? विद्रूप आ? विद्रूप आहे हे. देवाने मस्करीच केली आहे सौंदर्याची. एक्सक्यूज मी बोलल्या. होप्स आहेत होप्स आहेत. बोला मॅडम. कोण तुम्ही? जल्ले चालले जल्ले होप्स गेल्ले. गेले. अरे देवा तरी बाई आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत. या बसा 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 या बसा 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 उठा चादर नीट बसा उठा नीट बसा बसा उठा. बाई काय करताय? गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे आले ना त्यांची उठबस करते. बाई उठबस कसली करताय? आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आग लागली आग. जल्ली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली असते. जल्ली मी आयटम आहे ना. तुम्हाला सांगते मी जल्ली जिथे जाते ना तिथे आग लावते. सगळेजण मला आगडी म्हणतात आगडी. बाई आम्ही आग विझवायला आलोय. विझवा ना बाई प्रायव्हेट नाही सार्वजनिक. अहो बाई वाव काय साड्यांचा सेल नाही लागलाय. आग लागली आग. भीषण आग लागली भीषण. अय्या जल्ली भीषण आग लागली ना. मग त्याला मला सांगा या गुलाबाच्या कैला तुम्ही कसं वाचवणार या आगीतून? एक मिनिट बेट कर मॅन्युअल काढा. फाडलं आल्या आल्या फाडलं एवढं. नियम क्रमांक 1 घटनास्थळी पोहोचा. पोचलो. बाधित व्यक्तीला धीर द्या. आईच्या गावात. अरे देवा नाही मना धीर द्या शांत व्हा. द्या मना धीर द्या द्या ना. नाही नाही शांत व्हा बाई. बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता? ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है. नियम 3 घुसमटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या. अरे देवा अरे देवा द्या मना श्वास द्या. अरे देवा त्याला तोंडाने श्वास द्या ना. बाई तुम्ही घुसमटू नका. या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही. माझ्याकडे तर बघूही नका. असलं व्यसन मला नाही. शिव आता काय मजा. बेटकर बाईंचं काय खरं दिसत नाही. इकडे या. तुम्ही एक काम करा. यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा. 3 एक स्त्री 2 पुरुष. ओके या स्त्रीला मी वाचवतो. 2 पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. ओके सर. चल 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 काय काय वो शूटिंग देखना आया था. शूटिंग देखने का वराती में नाचेगा तुम. चल भाई. बेटकर काय करताय? दोघांनी पुढे जायचंय. एकटेच पुढे जात आहे. हे काय करत होतात? 2 पुरुषांना बाहेर काढलं. हो बेटकर तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत. म्हणजे आपण पुरुष नाही. अया त्या कॉन्फिडन्सवर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो. आणि माझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्सला जन्म दिला.
अरे देवा तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही आता काय करायचं ओ बेटकर, माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत. ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे? मी सांगते सांगते बाई कुणीच नाही. बाई बाई बरं झालं तुम्ही बोललात. हा. बाई माझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. तुमचा नवरा कुठे आहे? अल्ला सेन्सिटिव्ह विषय ते बाई प्रोसिजर असते ना, चावणार वाटतात ताई विचारावं लागतं बाई. रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं जल्ला माझा नवरा. अच्छा, ते पण आगीतच गेले. त्याला ती माझी बोलायची पद्धत आहे ना. जल्ला माझा नवरा. जल्ला माझा नवरा मला सोडून गेला. वा का बाई लिपस्टिकने काय कळत नाही बाई. त्याला मला सोडून गेला. त्याचा बाहेर अफेअर होत. त्याला त्याने मला डिवोर्स दिला. तोंडावर पडला असता तो. त्याला मला सांगा असं माझ्यात काय कमी आहे. सगळंच सगळंच आपल्या नशिबासारखं मिळत नाही ना बाई. तिकडे मला एक गोष्ट सांग. एक ससा असतो आणि कासव असतं दोघांमध्ये शर्यत लागते आणि कशाला काय करून जिंकायचं का असतं फालतूगिरी करताय बेटकर? मला एक गोष्ट सांग, म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे आयडिया आहे पाईपातलं पाणी बाहेर आणं. ही गेले. खूप आहे ना. अरे देवा हे बघ बाई आगीची दाढी नाही करायचे तिला विजवायचे तूच सांग हिला कुणी नाही माझं. सगळेजण असंच मला पाडून घालून बोलतात. बाई क्रम चुकतो घालून पाडून बोलतात. बरं ओके ओके ओके. मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई, आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत. का जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई आपण खिडकीतून खाली जाऊया. हा? ओके खिडकी. ओके ओके. मला भीती वाटते. बाई बाई एकदा खाली बघा बाई. ज्याला मला काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. बाई बाई मी सांगतो, घाबरू नका. मन घट्ट करा, मन घट्ट करा. हे काय करताय? मनगट्ट. ओ बाई बाई, मन घट्ट नाही हो, मन घट्ट करा. हो मनगट्ट. मला भीती वाटते. बाई मला सांगा, या खिडकीमध्ये तुम्ही नजाकत नाही कसं बसाल? अरे वा अशी. आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल? अशी. मस्त आणि मग समजा तुम्हाला उडी मारावीशी वाटली, म्हणजे एखादं उडीवरचं कुठलं गाणं तुम्ही गाता का? हे उडी 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 उडी. आयला, बाई गेली बेटकर, समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली. नाहीतर काय केवढ्या आगी लागताय दोनच माणसं कशी विजवणार वारले सला बहुतेक बाई पोचली. बघा बघा हॅलो, हा बोला सर. येस सर. हो सर. काय सर? नो सर. सॉरी सर. विचारतो सर. बेटकर, लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं? मी माझ्या तल्लक बुद्धीने 1 आणि 6 दाबलं का? कारण आपल्याला 16व्या मजल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसाने 1 ते 6 पर्यंत आकडे ठेवले होते. अहो बेटकर, अहो ही 6 मजल्याची बिल्डिंग आहे. आपण चुकून ह्या पहिल्या मजल्याच्या बाईला खाली टाकलंय. आपल्या 16व्या मजल्यावर जायचं होतं समोरच्या बिल्डिंग मध्ये. अय्या म्हणजे आपण तोंडावरच पडलो. आणि ती बाई दातावर पडली. तिचं बरं आहे तिचे दात आत तरी जातील आपली नोकरी जाईल त्याचं काय. हे कळतंय ना, मग पळा बेटकर लवकर. अरे देवा कुठे आहेस तू वाचव देवा कुठे पळा, आहेस तू? पळा, वाचव. सुपर्ब.
आपण सरपंचांना विचारूया की त्यांनाही हा परफॉर्मन्स माझ्या इतकाच आवडलाय की आणखी आणखी आवडलाय. नाही, मला हा परफॉर्मन्स तुझ्या इतका नाही आवडला. तुझ्यापेक्षा खूप आवडला. प्रथमेश, श्रमेश, तुमच्या दोघांकडे एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करता. मागच्या स्किटमध्ये पण आपण बघितलं, आजही बघितलं. काही वेगळ्या जागा तुमच्या असतात, काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही आहे त्या जागा पण घेण्याचा प्रयत्न करता आणि ते मला फार आवडलं तुमच्यातलं मागच्या वेळेपासून. आणि शशात, तुझ्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे कमाल आहेस तू, मस्त मजा आली. मी तुला स्पेशली कधी असा फिमेल गेटअपमध्ये परफॉर्म करताना पाहिलं नव्हतं याआधी, पण आज तेही मला दिसलं आणि त्यातही तू नेहमीप्रमाणेच बाजी मारलेली आहेस. क्या बात. फुल ऑफ फायर असा परफॉर्मन्स होता. ग्रेट. सुपर. सई. चक्कीत जाळ आणि बिळात नाग चक्की जाळ मिळत ना. असा परफॉर्मन्स होता. वा वा वा. आय ऑलवेज वॉन्टेड टू डू दिस ऑन कॅमेरा. प्लीज ते एकदा कर, तू फार भारी केलंस. आणि शशी, माझ्याकडे किटी पार्टी आहे, त्याला तू प्लीज येशील का? हो येईन ना, त्यात काय यायला. सुपर्ब. प्रथमेश, रमेश, मला तुमचं खास कौतुक करायचं आहे, कारण तुम्ही असे फिरून कुठून फिरून परत डेस्टिनेशनला येत होता लिखाणाच्या बाबतीत. खूप काही, म्हणजे हा तर काहीतरी विचित्रच पर्सनॅलिटीज तू शोधून आणतोस. आय थिंक, मला माहित नाही असं कोण बोलत असेल, पण इट वॉज फॅन्टॅस्टिक. खूप धमाल आली. थँक्यू. क्या बात आहे. जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी सरपंच किती गुण देत आहेत. प्रसाद. 9.5 गुण. सई. वा वा वा. 10 गुण. सुपर. तुम्ही असेच उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस करत राहा आणि आम्हाला हसवत राहा. ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या गौरव भाईंचा हॅपी बर्थडे. बघूया त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन कसं होतंय ते. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे गावकरी गौरव आणि वनिता. आपल्याला जो नडतो आपण त्याला फोडतो. घाबरते आपल्याला अख्खी मुंबई. नाव आपलं गौऱ्या भाई. टाणाना टाणाना. अरे आज आपला बर्थडे गौरव भाईचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्त प्रथेप्रमाणे आपल्या एंटरटेनमेंटसाठी आपण एक सुडॉल रापचिक जबरदस्त आयटम बोलवली आहे. हो, अवॉर्ड विनिंग आहे. तिला वैयक्तिक म्हणजे सांघिक अवॉर्ड आहे. आजच्या गावात लेडीजच्या गेटअप मध्ये प्रसाद खांडेकर. बर, मला सांग, तू कोण आहे? कोण? साहब, हा, मैं सोनी. सोनी. विणूया अतूट नाती. वा. आता मला सांग, तू नक्की कोण आहेस? अरे साहब, मैं हाँ? सोनी. हाँ. इधर तेरे पार्टी में नाचने के लिए आई है. हो काय? हाँ. माझ्या पार्टीमध्ये नाचायला आली. अरे आपल्या पंटर लोकांना पण काय कळत नाही यार, किती उत्साही आहेत. त्यांना सांगितलं प्राजक्ताचं फुल घेऊन या, ते अख्खा बगीचा घेऊन आले. ए, साहब, हा. दिसण्यावर नाही जायचं. हा? मी इतकी रापचिक डान्स करते ना साहब. हा. भले भले भाई एकदम खल्लास. पायाखालून मेले असतील. मग डान्स बघून अटकने मेले असतील. मग अरे खल्लास म्हणजे एकदम फिदा. हाँ? तू बोल सिर्फ. मैं ऐसा डांस करेगी ना, तू बोल नाम ले सिर्फ. अरे मला फसवलंय रे. क्या? मला सांगितलं एकदम रापचिक आयटम येणार आहे. मला फसवलं यार. अरे ए, मैं रापची की हूं ना. हा, हळू हळू हळू. लावणी करू. हा? लावणी. तू लावणी करणार? हा. मग लावणीवाले आ? ठीक आहे कर यार कर. ए सुनील, हा, एक मिनिट. तुला ह्याचं नाव माहिती आहे? कसं काय? वो बजाने के लिए आता है हमारे यहाँ. तरीच तू माझ्या स्किट मध्ये जास्त हसायला लागला. करून बर मला ए कळलं. सुनील, हा, बजा. हा. तेरे को बाबा की कसम है. गावात एवढं आहे? चल बजा. हाँ. आ रही है मैं. बरं झालंय. ए ती गेली, तू ये ना माली.
साहब कैसा लगा लावणी ही लावणी होती मला वाटलं मेट्रोचं काम चालू आहे लावणी जबरदस्त केली तू पण जरा ना रोमांस कमी पडला रोमांसचा दुष्काळ होता दुबार पेरणी करायला लागेल रोमांसची हा मैं को उच्चून मी ह्या शो मधून जायला तयार आहे पण तुला उचलायची रिस्क मी काय घेऊ शकत नाही मैं को उच्चून अगं तुला जर मी घेतलं उच्चून तुम्हाला कुठं लागेल बुच्चून सब खुद भी बोल रहे हैं ना तू अभी सब जल्दी से उच्चून अरे सई मॅडम गेला उच्चून आता काय फायदा पुच्चून साहब वो बहुत हो रहा है साहब उच्चून सांभाळून घ्या ऑल द बेस्ट ये. साहब ये अच्छा नहीं लगा हाँ? ये अच्छा नहीं लगा नहीं ये बहुत अच्छा लगा पर मेरे को लगा साहब फिर मैं सालसा करूं काय करशील सालसा सांभाळून मरल खालचा कर, कर. माझा बर्थडे व्हाय नको घालू यार वेळ चालला यार कर ना यार ए विशाल हा बजा अरे साहब कितना फालतू है रे तू काय चालू? एक साइड का हुआ अभी दूसरी साइड का अरे तो ट्रक सांभाळला पहिला आ जल्दी माझा से बर्थडे आहे रे मला ए नीट ठेव. बजा क्या हुआ साहब अरे काय नाही रे, जरा बघतोय कंबर चेक करून हाय का जाग्यावर सगळी कंबर आताच गेली तर भविष्यात माझं ए साहब पोलीस झाले तर मी कसं पळू रे ए नको ना रे माझा बर्थडे खराब करू मला नको रडवू रे तू काहीतरी चांगलं डान्स कर ना यार साहब हा. सेक्सी वाला डांस करू कसला वाला सेक्सी वाला मग तुला पण वाटला तरी पाहिजे ए साहब लगेगा सेक्सी वाला डांस बरं जो असेल तो सेक्सी वाला पण तू कर पोल डांस करेगी कुठला डान्स पोल डांस तुला मल्लखांब म्हणायचं आहे का तू पोल डान्स करणार पोल डान्स तू करणार आईला आता बघायला लागेल तू कसा पोल डान्स करते ते मी जाम एक्साइट झालोय पोल डान्स बघायला हा मला बघायचं आहे हत्ती झाडावर चढताना कसा दिसतो ते झंडू ते बाबा कर ना ते पोल डान्स कर ना माझा बड्डे व्हायला नको घालू ना यार साहब हा पोल प्लीज क्या रे अरे तू पंटर आहे ना जा ना बाहेर लक्ष ठेव ना मेला तू आता कायमचा अभी करू पोल डांस हा कर ना सुरू कर ना नाही नाही मला काय म्हणायचं आहे तुला हा चालेल की कुतुब मिनार मागू अरे तो पोल आहे पोल मुदगल नाही फिरवायला साहब वो मुझे घूमना था लेकिन नहीं आता इसलिए इसको ही घुमाया तुला जमणार आहे का कमी करू अरे तू इथं काय करतोय क्या भाई क्या नाचा तुम क्या वीडियो आयला एकदम मस्त भाई हे तू व्हिडिओ काढला हे नको ना डिलीट करणार रे भाई डिलीट करणार अरे भाई मस्त व्हिडिओ आहे भाई एकदम तुझ्यामुळे मेलो रे मी हे पंढर करणार रे डिलीट करणार तुझ्या पाया पडतो रे नको रे एक काम कर तू अख्ख्या जगाला सांग मला चालेल पण त्या प्रसाद खांडेकरला नको सांगू रे अरे नको सांगू ऐक ना माझं नको इज्जत आई घालायला. शपथ काय आत्ताच त्याला सेंड केला सॉरी या भाई सॉरी झालं तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे आता मला कोणी घाबरणार नाही हा अख्खा व्हिडिओ अख्ख्या मुंबईत जाईल मला कोणी खंडणी पण देणार नाही मला कोणी भाई पण बोलणार नाही आता माझा धंदा बसता ना कायमचा तो क्या करेगा साहब तू अब तू सांग आता काय करेगा तू लावणी में काम करेगा लावणी में हाँ किसकी रिप्लेसमेंट नाचा अभी दे अच्छा नाचा इसलिए नाचा तेवढं शिल्लक उरलंय ग हा. करतो मी सांग आता काय करायचं ते तो सुनील बजा ए तेरे को बाबा की कसम इसको भी बजा
आउटस्टँडिंग, सुपर, फॅन्टॅबुलस. काय नाचलात तुम्ही दोघे, काय तुझी लावणी, क्या बात है, काय पंचेस होते, अफलातून. खूप आवडला परफॉर्मन्स, खूप सुपर. आपण जाणून घेऊया, सरपंच सुद्धा हसलेले आहेत, त्यांना देखील हा परफॉर्मन्स इतकाच आवडलाय का? सई, गौऱ्या, मी त्या दिवशी फक्त म्हटलं की मी डेटवर येऊ शकते, तर एवढा कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर खरंच कॉफी प्यायला गेलो तर काय होईल रे? हा वनिता, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पप्पी देऊ का तिकडे येऊन एक? येतेच. मला दुसरी उपमा सुचत नाहीये आणि पटकन सगळ्यांना समजेल असं सांगते. तुमचं स्किट आज समीर आणि विशाखासारखं झालं. त्यांच्या स्किटला जेवढी मजा येते तेवढी मजा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आली. फार सुंदर. प्रसाद, वनिता, माझं नाव पुष्कर श्रोत्री आहे, लक्षात ठेव. जर तू माझ्या नावाने ओळखलंस असं बाहेर महाराष्ट्रात सांगितलंस तर लोकांना वाटेल मी यांच्यातला आहे म्हणून. त्यामुळे तुझ्यासाठी आजपासून माझं नाव पुष्कर श्रोत्री आहे, किंवा काही तुला जे वाटेल ते. लाजवाब, आउटस्टँडिंग, कमाल. गौऱ्या, काय टायमिंग आणि किती इनोसन्स होता आजच्या परफॉर्मन्समध्ये, तुला कल्पना नाही. कारण तुमचं दुर्दैव असं आहे की तुम्हाला हा परफॉर्मन्स समोरून बघता येणार नाही कधीच, पण आम्ही तो बघितला. आणि खूप अवघड असतं असं कॅरेक्टर करणं वनिता. आणि तलवारीच्या धारेवर चालल्यासारखं असतं. कधीही ते वल्गर वाटू शकतं, कधीही ते नकोसं वाटू शकतं, पण इतक्या नजाकतीने तू ते कॅरेक्टर प्ले केलंस आज की सलाम आहे तुला. सईला जर तो समीर विशाखासारखा वाटला असेल परफॉर्मन्स, मला तो प्राजक्तासारखा वाटला. कुठल्याही अँगलनी बघा सुंदरच आहे म्हणजे. आणि आम्ही काय ते ढोल ताशेवर. दोन्ही सरपंचांना परफॉर्मन्स इतका आवडलाय. जाणून घेऊयात सरपंच या परफॉर्मन्सला किती गुण देतात. सरपंच प्रसाद, 11 गुण. क्या बात है. सई, हा अर्धा मार्क वनिताच्या कॅरेक्टरमध्ये घट्ट बसून राहण्यासाठी आहे. 11.5 गुण. क्या बात है. मला वाटतं हायेस्ट स्कोर आहे हा आतापर्यंतचा. क्या बात है यार, अभिनंदन. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मंडळी, आता आपल्याला कळणार आहे की या आठवड्यात सगळ्यात चांगली कामगिरी करून कोण ठरले आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. मी दोन्ही सरपंचांना नम्र विनंती करते की ही नावं घोषित करण्यासाठी तुम्ही मंचावर यावं. या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत Oh my God! Oh my God! Oh. साहब, कैसा लगा लावणी? ही लावणी होती. मला वाटलं मेट्रोचं काम चालू आहे. साहब, फिर मैं सालसा करूं. काय करशील? सालसा. सांभाळून मरल खालचा. आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7 बारा. तर हास्य बुद्रुक मधून गौरव आणि वनिता तिसऱ्यांदा ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. अभिनंदन. सुपर्ब. तुम्ही प्लीज बसू शकता.
खरं तर या आठवड्याचे सगळेच परफॉर्मन्सेस खूप अटीतटीचे होते, तुल्यबळ होते असं म्हणू शकतो आपण. पण शेवटी नियम आहे आणि त्याला आपण काही करू शकत नाही, तो पाळावाच लागतो. तर या आठवड्यात आपण ज्यांना निरोप देणार आहोत ती जोडी आहे नितीन आणि सायली. काय नक्की कोण आहे? मी नितीन, सायली, आशू आणि भक्ती या चौघांना इकडे येण्याची विनंती करते. अर्ध्या मार्काचाच फरक आहे दोघांमध्ये, तुमच्या जोडीमध्ये आणि तुमच्या जोडीमध्ये. त्यामुळे या आठवड्यात नाईलाजानी 2 जोड्या एलिमिनेट कराव्या लागणार आहेत. नितीन सायली आणि आशुतोष भक्ती. त्यामुळे या चौघांनाही आपल्याला 1 मिनिट. नाही, असा काय टाइमपास चाललाय. या आठवड्यात कोणी नॉमिनेट होणार नाही, कोणी एलिमिनेट होणार नाही. थँक गॉड, माय गॉड, हृदयाचा धोका चुकवला. नो एलिमिनेशन दिस वीक.